नमस्कार मित्रांनो, दीपक रेगे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, मी तुम्हाला वाचून दाखवतोय जयवंत दळवी यांची कादंबरी अंधाराच्या पारंब्या। पहिले 3 भाग आपण ऐकले असतील। आज वळतोय आपण चौथ्या भागाकडे। पहिल्या 3 भागात आपण बघितलं की भाऊराव आणि राधाक्का लग्न करून बॅरिस्टरांच्या बंगल्यात त्यांच्या आउटहाऊसमध्ये राहायला आले। राधाक्काला भाऊरावांना मावशीने फराळासाठी बोलवलं। तिथे वेगवेगळे विषय निघाले। त्यात राधाक्काने मावशींना विचारलं की तुम्हाला तुमच्या यजमानांची काही आठवण आहे का? तेव्हा त्या म्हणतात, नाही ग, मी त्यावेळेला खूप लहान होते। आणि त्या व्यथा सांगायला मावशीबाई सुरुवात करतात। तिथून आपला चौथा भाग आपण सुरू करतोय। ऐकूयात जयवंत दळवी लिखित अंधाराच्या पारंब्या भाग चौथा। मावशी आपल्या कर्माला हसाव्यात ना तशा हसल्या। म्हणाल्या, प्लेगात ग, गाठ आली असं झालं। इकडे पळताय तिकडे पळताय सगळे त्या सोजीराच्या भायानी की। सोजीर मग सगळ्यांना उचलून घेऊन जा म्हणून नुसती पळापळ। मला तर काही कळलंच नाही बाई। मी कधी सागर गोटे खेळत होते, काही धड आठवत सुद्धा नाही मला। काही आठवत नाही म्हणजे रोपडं सुद्धा डोळ्यासमोर येत नाही ग। जांभळी जरीची टोपी, कानात बिगबाळी, एवढं फक्त डोळ्यासमोर येतं। रेगाचं खमीस, खमिसाला गळेपट्टी, एवढं आठवतं। बोलता बोलता त्या लालबुंद झाल्या, विस्तवा समोर बसल्यासारख्या। वाईट ग जीणं वाईट, कर्म ग एकेकीच। त्यावेळेला मला का नाही ग गाठ आली? मी तरी सुटले असते, पण नाही ग, कर्म आपलं खडतर। एकदम मावशींनी दात विचकले। 2-4 वेळा भुर्र आवाज करत चहा ओढला। चहा संपला चहा तरी फुलपात्र जिभेवर पुन्हा पुन्हा उपडी करत राहिल्या। राधानं विचारलं, आणखीन थोडा करू का चहा? नाही नको ग, दिलास हाच खूप आहे। फुलपात्र खाली ठेवून मावशी भिंतीला टेकल्या। पाठीची वेंकटी झाली त्यांच्या। मग आपलीच कर्मकहाणी सांगितल्याप्रमाणे मावशी सांगायला लागल्या। दोघे चौघींनी मला धरून न्हाणी घरात नेलं। का नेलं ते काही मला कळलं नाही। हडप घेऊन न्हावी बसला होता तिथं, पण मला सुगावा म्हणून कसला लागला नाही ग। त्याने आपल्या मांडीत माझं डोकं धरलं आणि तासायला सुरुवात केली। आग झाली ग डोक्याची, खूप आग झाली। जीवाच्या आकांताने ओरडले मी, मस्ती केली, पण काही उपयोग झाला नाही। डोकं भगभगायला लागलं तेव्हा मोठ्यानं ओरडले, हातपाय झाडले, दंगा केला, पण काही उपयोग झाला नाही बघ। बायकांनी आणि 2 पुरुषांनी माझं डोकं घट्ट धरून ठेवलेलं होतं। 2-4 मिनिटात खेळ खलास ग। 2-4 दिवस मला कोणी आसरा दिला नाही। आरशात तोंड सुद्धा बघू दिलं नाही मला। यांची एक मामी होती, ती मात्र दयाळू होती। ती तासातासानी गंध उगळायची आणि डोकीला लेप लावायची, तेव्हा कुठं थंडावा यायचा। एवढं सांगितल्यावर राधाला वाटलं की सांगता सांगता त्या रडतील, कारण राधाला रडायला येत होतं। राधाने पदराने डोळे टिपले सुद्धा, पण मावशीबाई थोड्या सुद्धा रडल्या नाहीत। नाक सुद्धा पुसलं नाही त्यांनी। उलट ते चमत्कारिक हसल्या, दात विचकले आणि रोखून तिच्याकडे बघायला लागल्या। म्हणाल्या, रडतीयस होय ग? एवढं विचारता क्षणी राधाला उमाळा आला। एकदम हुंदका देऊन ती रडली। अगं चल ग, खुळी कुठली, असं म्हणत हसल्यासारखं तोंड करत त्या बघत राहिल्या। खरं तर त्या हसत नव्हत्या। या सगळ्या भयानक प्रसंगानं त्या करपून गेल्या होत्या। मावशी उठल्या, राधाला जवळ घेत आवडल्यासारखं केलं आणि म्हणाल्या, चला, मी माझी कर्मकहाणी सांगत बसले ना तर बघायला नको? जाता जाता तुरु पावलांनी परत माघारी फिरल्या। खाजगी आवाजात म्हणाल्या,
कोणापाशी बोलू नकोस हं? काय ते? तेच ग, नानाला माझ्याशी लग्न करायचं होतं ते, पुन्हा पिसाळायचा. असं म्हणत त्यांनी एकदम तिचे हात दाबले आणि तुरु तुरु चालत त्या वाड्याकडे चालत राहिल्या. ऊन फारसं नव्हतं, असलंच तर कलतं होतं, पण अनवाणी पाय मातीत भाजत असल्यासारख्या चालत राहिल्या त्या. पडवीतून राधा त्यांनाच पाठीमागनं बघत होती. नानासाहेबांना आणि बाळासाहेबांना राघून बाहेर उघड्यावर बसवलं होतं. दोघेही मुंग्या बघत बसले होते. काय चहा बिहा पाहिजे का नको? मावशीबाईंनी त्या दोघांनाही विचारलं. त्या दोघांनी उत्तर नाही दिलं. त्या निष्कारण हसल्या आणि आत निघून गेल्या. क्षणापूर्वी आपल्याला सोवळी कशी केली हे त्या सांगत होत्या, हे राधाला खरं सुद्धा वाटेना. भाऊराव कधी एकदा कचेरीतनं घरी येतात असं राधाला झालं होतं. तिला सगळीकडे उदास उदास वाटत होतं. शरीराला शीण आला होता. तोंडाची चव कडवट झालेली होती. घरातलं कोणीतरी गेल्यावर सुटकाच्या दिवसात मनाला मलिनपणा यावा ना, तसं काहीसं झालं होतं तिचं. संध्याकाळच्या मालवणाऱ्या प्रकाशात तिचा जीव अधिक चुटपुटल्यासारखा होत होता. मधूनच ती अंगणात आली. तुळशी पाराला टेकून भाऊरावांची वाट बघत बसली. तेवढ्या दूरवरनं घोड्यांच्या टापांचा आवाज आला म्हणून ती लगबगीनं आत निघून गेली, बॅरिस्टरांनी बघू नये म्हणून. बग्गी पिंपळाखाली थांबली. राधा पडवीच्या खिडकीतनं बघत होती. बग्गीतनं बॅरिस्टर उतरले. पाठीमागनं भाऊराव सुद्धा उतरले. तिला आनंद झाला, तेवढंच आश्चर्य सुद्धा वाटलं. अहो, तुम्ही बग्गीतनं कसे आलात? भाऊराव आत येतात तिने लगबगीने विचारलं. नाही, मी नेहमीप्रमाणे चालत येत होतो. या इथे वळणावर भेटली बग्गी. बॅरिस्टर म्हणाले बसा, बसलो झालं. भाऊरावांनी कोट टोपी काढून खुंटीला लावली आणि राधाकडे निरखून बघितलं. त्यांना संशय आला. ती भेदरलेली, घाबरलेली दिसतीये. तू अशी का दिसतीयस? त्यांनी निरखून बघत विचारलं. कशी? ए, भेदरलेली, भ्यालेली. छे हो, छे काय? कुणी आलं होतं का? कोण? नाही, तो नानासाहेब, बाळासाहेब का? नाही, ती वेडगड मंडळी. भाऊरावांनी पायावर पाणी घेतलं, तोंड धुतलं. नाही हो, नाही. मग अशी का दिसतीये? तुम्ही आत चला, मी चहा ठेवते. पाठ वळवून ती आत गेली. जाता जाता उंबरठ्यावर ठेच काढली. मागोमाग भाऊराव स्वयंपाक खोलीत आले. स्वयंपाक खोलीत त्यांनी पाऊल ठेवताच ती पटकन मागे वळली आणि दोन्ही हात भाऊरावांच्या गळ्यात टाकून रडायलाच लागली. अगं, झालं काय पण? भाऊरावांनी तिची पाठ थोपटत तिला विचारलं. मला जवळ घ्या, मला भीती वाटते हो. ती भाऊरावांना अधिकच बिलगली. अगं, पण कसली भीती? आज ना दुपारी मावशीबाई आल्या होत्या बसायला. त्या काही बोलल्या नाही. तिला घरच्या लोकांनी सोवळी कशी केली ते सांगत होत्या त्या. एवढंच ना, मग त्यात कसलं आलंय घाबरायचं? भाऊरावांनी सुस्काराच टाकला. त्यांना सुटल्यासारखं वाटलं. आता राधीचं हसूही आलं. तिला सोवळी केली, यात घाबरायचं काय? अशा कित्येक बायका होतात सोवळ्या. पण अजूनही राधा भ्यालेली होती. आपल्याला तिने अधिक जोरानं आवडलंय हे भाऊरावांच्या लक्षात आलं. काही क्षण ते तिला तशीच जवळ धरून शांतपणे उभे राहिले. पाठीवरनं हातानं थोपटत राहिले. एवढं सांगायला कशाला आली होती ती म्हातारी? भाऊराव वैतागानं म्हणाले. अहो, त्या तशा म्हातारे नाही, 40-45च्या असतील. चल ग. हो, 7व्या वर्षी त्यांचं हे असं झालंय. हो, पण दिसतात किती म्हाताऱ्या. अहो, ते खाण्यापिण्याची आबाळ करतात ना त्या, म्हणून. असू दे. तू आपला फक्कडसा चहा कर बघू. आपण कशाला ग सगळ्यांचा विचार करायचा? आणि हे काय गावात एकटीच बोडकी आहे?
चुलखंडासमोर बसून ती फुंकणीनं लाकडं फुंकत राहिली. भिंतीकडला पाठ आडवा करून भाऊराव बसले. चूल फुंकता फुंकता तिला एकदम आपला तोल गेल्यासारखं वाटलं. कानशीला गरम झाली. डोक्यावर वस्तारा फिरल्यावर डोकं कसं चोरचुरलं, जखमा कशा भगभगल्या, मामीनं चंदनाचा लेप लावला. सगळं सगळं मावशीबाई तडतडलेल्या तोंडानं परत परत सांगतायत असा राधाला भास झाला. चहा पिऊन झाल्यावर भाऊराव म्हणाले, "हे बघ, आता आपण बाहेर जाऊ. तलावाकडे मार्कंडेश्वराचं देऊळ आहे, ते बघू. मनामध्ये तेच तेच विचार नको. देऊळ आवडेल हो तुला." ते दोघं कपडे करून बाहेर आले. पिंपळा खालनं बाहेर पडताना तिला सहज संशय आला. पाठीमागनं कोणीतरी बघताय. तिने पटकन मागे वळून बघितलं. मग तिला वाटलं की असं वळून बघायला नकोच होतं, कारण बागेत उभे राहून बॅरिस्टर त्यांना, मुख्यतः तिला टक लावून बघत होते. कुठपर्यंत त्यांनी विचारलं. माणकेश्वराच्या देवळापर्यंत. आपला जरा सहजच हो. भाऊरावांनी अडखळत अडखळत गडबडीनं सांगितलं. बॅरिस्टरांशी बोलताना ना एक प्रकारचा ताण जाणवायचा आणि त्यामुळे त्यांना बोलताना अडखळायला व्हायचं. "आम्ही आलो तर चालेल का?" त्यांनी पटकन विचारलं. असं ते विचारतील याची भाऊरावांना कल्पनाच नव्हती. "ओ या या ना, या या." भाऊराव अवघडून म्हणाले. अर्थात आपण अवघडलो होत हे त्यांनी जाणवू नाही दिलं. कशाला कटकट? राधा मनातल्या मनात पुटपुटली. आता हे आले की काही बोलता येणार नाही, मग आपली नुसती गाड्या मागणं वारात. "या ना, या, खरंच या, चला तुम्ही, चला." भाऊराव पुन्हा म्हणाले, मनातनं आलेले नको असताना सुद्धा. "थँक्स थँक्स थँक्स, पण नको, नाही नको. तुमच्या प्रायव्हसी येतं तिसरा नको. 3 is crowd." "या हो, कसली प्रायव्हसी आणि कसलं काय?" "नाही नाही नाही, काय झालं मलाच भान नाही राहिलं. येऊ का असं मी विचारायलाच नको होतं तुम्हाला. आय मेड अ मिस्टेक. यू प्लीज गो अहेड." ती दोघं जायला वळली. तेवढ्यात भाऊरावांना वाटलं की देवासाठी 4 जास्वंदीची फुलं न्यावीत. "2 फुलं घ्याऊ का?" त्यांनी विचारलं. "तेच म्हणणार होतो मी." असं म्हणत बॅरिस्टर पुढे आले आणि म्हणाले, "वहिनींच्या डोक्यात टवटवीत फुलं हवीत. वेट अ मिनिट, आय विल गिव्ह यू फ्रेश वन्स." त्यांनी नुकतीच उमललेली 3-4 गुलाबाची फुलं तोडली आणि भाऊरावांच्या हातावर ठेवली. "इन इंग्लंड ही फुलं मी तुमच्या हाती दिली असती तर तुम्हाला आणि वहिनींना दोघांनाही ते मॅनरलेस वाटलं असतं. बट आफ्टर ऑल दिस इज अवर ग्रेट इंडिया." बॅरिस्टर म्हणाले आणि मोठा विनोद केल्यासारखे मोठ्यानं हसले. त्यातली 2 रंगीत फुलं भाऊरावांनी राधाच्या पुढ्यात केली. तिने ती आपल्या आंबाड्यात माळली. बागेच्या फाटकावर दोन्ही हात ठेवून बॅरिस्टर तिचं ते फुलं माळणं मागणं बघत होते. ते तसे बघत असतील असं राधालाही खात्रीपूर्वक वाटत होतं. ती रस्त्याला लागली तशी हलकेच म्हणाली, "माझ्या लक्षातच नाही राहिलं." "काय ते?" "नाही, मी मागे वळून बघायला नको होतं. म्हटलं आता सोबत येत आहेत का काय?" "याला काय झालं?" "अगं तू वळून बघितलं नसतंस ना तरी त्यांनी येऊ का असं विचारलंच असतं आणि बरोबर ते आले असते तर कुठे बिघडलं असतं. तसे वाईट नाहीत हो ते." "अहो ते कळतं नजरेवरनं. त्यांची नजर अगदी साधी भोळी आहे. ते ना अगदी 8-10 वर्षाच्या मुलासारखे वाटतात. नजर अगदी साफ आहे त्यांची. हो, आणि माझी?" भाऊराव असं पटकन विचारतील असं तिला वाटलंच नव्हतं. ती फक्त हसली आणि गप्प राहिली. "नाही, माझी नजर कशी वाटते?" त्यांनी पुन्हा विचारलं. "तुमची फाजील आहे, 1 नंबरी फाजील." ती म्हणाली आणि तोंडाचा पदर घेऊन हसत राहिली. "का?" "नाही,
ही मेली मावशीबाई सुद्धा माझ्याकडे अगदी म्हणजे माझ्या ओठांकडे टक लावून बघत होती. हो, आता तिने काही विचारलं तर काय सांगणार मी? म्हणून म्हणाले तुमची नजर फाजील आहे. आता मी काय करणार? तुझं चाललं होतं ना सारखं काडी पेटवा काडी पेटवा काडी पेटवा. ते ऐकून राधा डोळ्यातनं पाणी येईपर्यंत हसली. आता बडबड नको, ज्या वेळचं त्यावेळी, आणि एवढं काही गिरवत बसायला नको. ती लाजत शर्मेनं म्हणाली, पण आवाजात लटका राग होता. मग सांग तर काय? माझी नजर कशी आहे? तुमची नजर बरी आहे, पण बॅरिस्टरांच्या एवढी निरागस मात्र नाहीये ती. आणि वाईट नजर कोणाची आहे सांगू? असं विचारून तिने पटकन जीभ चावली. पदर तोंडावर घेऊन ती निमूटपणे चालत राहिली. आगे सांग. नाही नको, तुम्ही उगाच चिडाल. सांग, नाही चिडणार. नाही पण नको. आगे सांग म्हणतो तर. नको, तुम्ही रस्त्याने चला बरं सरळ. ती लटक्या रागानं म्हणाली. चालताना तिचे पाय पायावर आपटायला लागले इतकी ती गडबडली. नाही, आधी सांग, मला ऐकायचं आहे. भाऊराव मागेच लागले होते. त्यांना कुतूहल वाटत होतं. सांगू? बघा, खरंच सांग. तुमच्या तात्यांची नजर तुमच्या फार भयंकर आहे. भाऊरावांना एकदम आश्चर्य वाटलं. लग्नानंतर फक्त 2च दिवस ती घरी होती. तेवढ्या अवधीत तिने तात्यांना किती वेळा बघितलं असेल? किती वेळा तात्यांची हिची नजरानजर झाली असेल? भाऊराव एकदम धक्का बसल्यासारखे गप्प राहिले. त्यांना वाटलं होतं की बॅरिस्टरांच्या नजरेनंतर ती मावशीबाईंच्या नजरेसंबंधी काही सांगेल, नाहीतर नानासाहेबांच्या, नाहीतर बाळासाहेबांच्या. पण हिने एकदम तात्यांच्या नजरेवर शेरा मारला. तो ऐकून भाऊरावांना विस्मयाचा धक्काच बसला. ती नजर बघितली ना की थरका पडतो. पुन्हा म्हणाली ती. भाऊरावांना वाटलं तात्यांच्या नजरेत असं काही होतं हे तर खरंच. तात्या आपले वडील आहेत या गोष्टीचा भाऊरावांना कधीही आनंद झाला नाही. उलट सतत मन धुसफुसत राहिलं. अगदी लहान असल्यापासून बापाबद्दल त्यांच्या मनात तिरस्कारच होता. एकच सुख होतं, ते म्हणजे तात्या नेहमी घरी नसतच. म्हणजे जास्त करून ते घरी नसायचे. घराच्या 4 खोल्या आणि 1 पडवी. त्यातल्या 2 खोल्या आणि अर्धी पडवी गावातल्या पोस्टमास्तरला कायमस्वरूपी भाड्यानं दिल्या होत्या. उरलेल्या 2 खोल्यात ते राहायचे. वापरात अर्धी पडवी. आईच्या मृत्यूनंतर सगळ्या खोल्या मास्तरकडे गेल्या. 1.5 वर्ष भाऊराव मास्तरांच्याच कडे होते जेवायला. नंतर तात्यांच्या मारपिटीला कंटाळून पळाले. ते परत आलेच नाहीत. परत मुक्कामाला आले ना ते लग्न करून. तात्या काय करत याचा कोणालाही पत्ता नव्हता. पण त्यांचा नाटक कंपन्यांशी संबंध होता. अधूनमधून नाटकांचे खेळ ते लावायचे आणि पैसे करायचे त्यातनं. नाटकात काम करत नसत, पण पोशाख नाटक्यासारखा. पायघोळ धोतर, वर शर्ट आणि कोट, गळ्यात एक उपरण, डोक्यावर उंची फरची टोपी, मानेखाली लांब वाढवलेले केस. कुठे 4 घटका बसले तरी टोपी काढून गुडघ्याला लावायचे आणि मानेला हिसका देऊन केस मोकळे करायचे. प्रकृती आडदांड दणकट, पाय फाकून चालायची वाईट सवय. मांड्या प्रमाणाबाहेर पुष्ट. कुस्तीपूर्वी मांड्यावर थाप मारण्यासाठी मांड्या उचलाव्या तशा उचलून ते चालतच. दिसताना वाईट दिसे ना ते. कोणाबद्दल वाईट बोलताना सुद्धा तुला मांडीवर घेतो असं पडदिशीने बोलत आणि मांडीवर आवाज काढून थाप मारत. त्यांच्यापाशी चांदीची एक काडी होती. त्या काडीनं ते डोळ्यात सुरमा घालत, मिशीला मीण लावून पीळ देत, बसल्या जागी काहीतरी गुणगुणत गुणगुणत आरशात बघत. पोटाच्या आतल्या खिशात एक छोटासा आरसा होता. त्या आरशात मान वाकडी करून सतत बघत बसत. हिण्याचं अत्तर टाकून कानाच्या पाळीत कापसाचा बोळा अडकवलेला असे. त्यावर हात फिरवून हात नाकावर ओढायची सवय. रोज रात्री पिऊन यायचे. डोळे लाल बुंद व्हायचे.
तोल सांभाळत स्वतःशीच काहीतरी बोलायचे आणि अशा वेळी गळ्यातलं उपरणं तोंडावर घ्यायचे. आईला भाऊरावांना सतत मारपीट करायचं. पोस्टमास्तरांची मंडळी घाबरून जायची, पण कोणाची बोलायची हिंमत नव्हती. भाऊरावांना तर येता जाता डोळ्यांवर कानफटावर थपडा मारायचे, काहीच कारण नसायचं. बोटातल्या अंगठ्यांमुळे हात लागायचा, डोक्याला झिणझिण्या येत असत. आई एकदा झोपली, ती सकाळी उठलीच नाही. तोंडात फेस आला होता, डोळे अर्धवट उघडे. भाऊरावांना संशय होता की आईने आपणहून विष घेतलेला असावं किंवा तात्यांनी विषप्रयोग केलेला असावा. आई गेली तेव्हा तात्या घरी होते. आई गेली याचं त्यांना दुःख तर झालंच नाही, पण आश्चर्य सुद्धा नाही वाटलं. आई जाणारच होती असं गृहीत धरून ते पुढच्या तयारीला लागले सुद्धा. तात्यांमुळे कुणा नातेवाईकांचे संबंध चांगले राहिलेले नव्हते, तरी सुद्धा आईच्या माहेरची माणसं जवळच्या गावाहून धावत आली असती, पण त्यांना कुणी कळवलंच नाही. पोस्टमास्तर, गावातले 4 शेजारी यांना जमवून त्यांनी सगळं घाईघाईनं उरकून घेतलं. चौथ्या दिवशी पुन्हा गायब झाले. भाऊराव तेव्हा 10 वर्षांचे होते. आणखीन 1 वर्षभर ते पोस्टमास्तरकडे आश्रयाला राहिले आणि एक दिवशी घरातनं पळून गेले. बाप लेकांची पुन्हा भेट झाली ना, ती त्यांच्या लग्नाच्या निमित्तानं. लग्नामध्ये तात्या वरपिक्यासारखे मानानं वावरले. भाऊराव 2 दिवस घरी राहिले, निघून आले. निघून येताना कधीतरी आपल्या घरी या असं एका शब्दानेही भाऊरावांनी तात्यांना सांगितलं नाही. तात्यांना बायकांचा छंद होता, पण त्यांची एवढाशा वेळ नजर बघून राधानं ते ओळखावं याचं भाऊरावांना कौतुक वाटलं, आश्चर्यही वाटलं. एखाद्या पोरसवद्या बाईला एवढी नजर ओळखता येते याची त्यांना कल्पनाही नव्हती. राधानं तर तात्यांना लग्नात ओझरत बघितलं होतं. लग्न राधाच्या मामांच्या घरी झालं होतं. घरी तर अवघ्या 2 रात्री राहिली होती ती, आणि तिला सोडून भाऊराव जरा सुद्धा बाहेर गेलेले नव्हते. रजा नाही असं निमित्त करून दुसऱ्या दिवशी सकाळी जायलाही निघाले होते, पण एवढ्या थोड्या अवधीत राधानं तात्यांची पारख करावी याचं त्यांना कौतुक वाटलं. बोलत का नाही तुम्ही, चिडलात? तिने जवळ येत विचारलं. नाही ग, मग नाही, खरोखर मला आश्चर्य वाटलं. एवढ्या अवधीत तू तात्यांना बरोबर हेरलंस. बरोबर आहे माझं, अगदी बरोबर. कसं ओळखलं तू? हलकट नजर असते ना, ती पटकन ओळखता येते. म्हणून मी गावाबाहेर दूर नोकरी धरली. आधीपासून बजावून ठेवलंय मी त्यांना, इथे यायचं नाही. का नाही यायचं? त्यांनी मला जन्म द्यावा याचं मला दुःख वाटतं. मला नक्की सांगणं कठीण आहे. मी 10 वर्षाचा होतो, पण मला संशय आहे. तुला सांगतो, माझ्या आईला त्यांनीच मारून टाकलेले असावे. ती दचकली. का? असं का वाटतं? ती तर सतत आतनं रडत असायची ग. बघावं तेव्हा डोळे डबडबलेले आणि नाक लालबुंद. काही वेळ दोघंही काहीही न बोलता चालत राहिले. काहीही न बोलता दोघंही टेकडीच्या पायऱ्या चढून मार्कंडेश्वराच्या मंदिरात आले. पायऱ्या चढून ती दमली, तिला श्वास लागला, बोलताच येत नव्हतं. पण भाऊरावांना मात्र जरा सुद्धा दम नव्हता लागला. ती मनात म्हणाली, त्याच बापाचा हा लेक, त्यांची तब्येत तशी यांची, त्यांची चाल तेवढी वेगळी. आणि ती एकदम गालात हसली. हसलीस का? मला एवढा दम लागला, पण तुम्हाला काहीच नाही. म्हटलं त्याच बापाचा हा लेक, असं म्हणून ती पुन्हा हसली. खरंय खरंय, बापाकडून मी काही घेतला असेल ना, तर ही माझी तब्येत. पण मी असं म्हटलं म्हणून तुम्हाला राग नाही ना आला? असं म्हणून ती त्या अंधारात भाऊरावांच्या जवळ आली. छे ग, उलट तू त्यांना बरोबर ओळखलंस याचं मला बरं वाटलं. असं म्हणून ते समोर कुठेतरी बघत राहिले. देवावर फुलं ठेवून ते दोघंही पायरीवर बसले. सुरेख गार वारा येत होता. टेकडीच्या पलीकडे दूरवर एक भला मोठा तलाव होता.
तलावाच्या एका काठाला तुरळक दिवट्या पेटलेल्या दिसत होत्या, तेवढ्याच दिसत होत्या. दुसरं काही दिसत नव्हतं त्या काळोखात. त्या दिवट्या कसल्या? तिथं चणे, भजी आणि भाजलेले मटणाचे तुकडे मिळतात. शी, अगं शी काय? तात्यांना मी इथे येऊ देईन ना तर त्यावेळी तात्या इथेच बसलेले दिसतील. इथे का? दारूचा गुत्ता आहे तो. असू दे, चला निघूयात आपण इथनं. दोघांनीही मार्कंडेश्वराला नमस्कार केला. संथपणे एक एक पायरी उतरायला सुरुवात केली. दोघंही काळोखातनं चालायला लागली. रस्ता अनोळखी, त्यामुळे ती अडखळत होती. आपलीच पावलं तिला ऐकू येत होती आणि भीतीही वाटत होती. काहीतरी बोलत राहावं म्हणजे मग भीती वाटणार नाही असं वाटलं तिला. काळोखात तिने त्यांच्या कोटाची बाही पकडली आणि म्हटलं, एक गंमत ऐकली का? कसली? ते जे वेडे नानासाहेब आहेत ना, बरं, त्यांची म्हणे मावशीबाईंबरोबर लग्न करायची इच्छा होती. काय म्हणतीयस काय? भाऊरावांचं तोंड एकदम उघडं पडलं. ते म्हणाले, तुला कसं कळलं? नाही, मावशीबाई म्हणाल्या मगाशी. मावशीबाईंचं हे असं झाल्यानंतरची गोष्ट काय? हो, त्या विधवा झाल्यानंतर त्यांना म्हणे लग्न करायचं होतं. हे ऐकून भाऊरावांना धक्का बसला. काही वेळ ते बोलूच शकले नाहीत. नुसते शांतपणे काळोखात चालत राहिले. यांची मला कल्पना नव्हती हो. पहिल्यांदाच ऐकलं मी, आधी ऐकलंच नव्हतं. ते म्हणाले आणि स्वतःला समजावून सांगितल्याप्रमाणे म्हणाले. मग त्यांच्या डोक्यावर परिणाम होणं स्वाभाविक आहे. पण म्हणून मावशीशी लग्न? शिवाय मावशीबाई वयानं मोठ्या नसतील ना नानासाहेबांपेक्षा? असणार, सगळा वेड्यांचा कारभार आहे. असं म्हणून ते काळोखात चालत राहिले. आज आपण काहीतरी खूप नवीन ऐकलं असं भाऊरावांना राहून राहून वाटत होतं. मंडळी, अंधाराच्या पारंब्या भाग 4 आपण इथे संपवतोय. लगेच भेटूयात भाग 5 घेऊन. त्यात ऐकूया पुढची कहाणी जयवंत दळवी लिखित अंधाराच्या पारंब्या भाग 5 लवकरच. तोपर्यंत नमस्कार.